एकीकडे कोरोनामुळे सर्वसामान्यांचे हाल होत असताना दुसरीकडे मोदी सरकार कोरोनाच्या लसी, ऑक्सिजन इत्यादींचा पुरवठा नियंत्रित करीत आहे. कोणत्या जिल्ह्याला किती लस पाहिजे, किती ऑक्सिजन पाहिजे याचं कुठं ठरवित आहे. आधी कोरोनाने मारले, आता विद्रूप करून मारण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान केला आहे. त्याप्रमाणे आम्ही जवळपास विदर्भातील सगळे जिल्हे, जवळपास अनेक तालुके आम्ही आता फिरून आपल्या अमरावतीत आलेलो आहोत. जी काही परिस्थिती विदर्भामध्ये या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये निर्माण झाली, नव्हे तर पूर्ण देशामध्ये जी निर्माण झाली, त्याचं काही गोष्टी जोडून बघायला या दौऱ्यामध्ये आम्हाला मिळाल्या. खरं तर आपण पाहिलं असेल की दुसरी लाट जेव्हा सुरू झाली त्यावेळेस की देशातल्या सरकारने मार्चच्या पहिल्या आठवड्यात सांगितलं की आपला देश हा कोरोनामुक्त झालेला आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात सांगितलं आणि दुसऱ्या आठवड्यापासून देशभरामध्ये दुसऱ्या लाटेचा प्रभाव सुरू झाला आणि विशेष करून त्याचा केंद्रबिंदू हा आमचा अमरावतीच होता. हे विशेष. प्रदेश अध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच नाना पटोले अमरावती जिल्ह्याच्या 2 दिवसीय दौऱ्यावर आले होते. जिल्ह्यातील विविध कोविड सेंटरची पाहणी आणि कोविडबाबतचा आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषदेला संबोधित केले. या पत्रकार परिषदेला पालकमंत्री यशोमती ठाकूर, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख सह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. राज्याला पुरविण्यात येणाऱ्या कोरोनाच्या लसीमध्ये काळाबाजार करण्याचं काम केंद्र सरकार करत आहे आणि यामध्ये राज्य सरकारची बदनामी करण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे, असाही आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती.